आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजन विश्वासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे सयाजी शिंदे हे केवळ उत्कृष्ट अभिनेतेच नाहीत तर पर्यावरणप्रेमी म्हणूनही सर्व परिचित आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का, सयाजी शिंदे यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची आवड नेमकी कशी निर्माण झाली? प्रेक्षको लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात स्वतः सयाजी शिंदे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करत एक प्रेरणादायी कहाणी सांगितली होती. चला तर मग जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ही प्रेरणादायी कहाणी ऐकूयात. कधी काळी मला घरात काहीतरी असं भांडणं होतात ना, किंवा लहानपणी मी झाडं तोडली, डोंगरात झाडं तोडायला जायचो. आमच्या गावी 81ला लाईट आली, झाडं तोडायला जायचो. तर मला आठवतं कुऱ्हाडींना घाड म्हणलं की झाड असं थर्र करताना मला मी नेहमी बघायचो. आता एक ठोका मारला की तेव्हा थर्र. आणि ही जास्त गंमत होती. तेव्हा काय रेग्युलर आम्ही झाडं तोडून आणायचो. तेव्हा काही गॅस वगैरे काय नव्हते ना. डोंगरातनं उन्हाळ्यात झाडं तोडून आणायची. पावसाळा 4 महिन्याचा आमच्याकडे महाबळेश्वर साईडला पावसाळा खूप. मग ती लाकडं जाळून माळ्यावरनं काढून आयुष्य काढायचं असं होतं. हे मी झाडाला ओढताना, झाडाला तोडताना, झाडाचं त्याला तो परत मोठं झाड परत तोडतात, बारीक करतात, फाळ्या करतात, फाळ्या रचून ठेवतात, गाठी फोडतात वगैरे. हे सगळं करत असताना ते सगळं माझं ऑब्झर्व होत होतं वाटतं. आणि कधी काळी मला असं काहीतरी लिहावंसं वाटलं होतं. आणि मी एका मित्राला म्हटलं मला रजिस्टर दे ना, मला काहीतरी लिहायचं आहे. तरी दुसरी रात्री मी एक कविता लिहिली. झाडाला खाट खाट थर थर, खाट खाट थर थर, धडाम धाड, त्याला ओढून नेलं, मग खाट खाट परत त्याला फोडलं, मग त्याला चुलीत घातलं, मग ते जळलं, मग त्याची राख झाली, परत तो उकिरड्यात टाकली. असा तो प्रवास लिहिला होता. आणि मग परत काहीतरी 5-6 महिन्यानंतर ते तुम्हारा नावाचं नाटक लिहिलं. त्याच्यात पण असं लिहिलं की मनुष्य जातीनंच झाड तोडलं तेव्हा तो घर बांधले, तोपर्यंत प्राणी होता. ज्या दिवशी शेती करायला लागला त्या दिवशी त्यानं झाडं तोडली. आणि हजारो वर्षाचा पिरियड होत गेला. त्याच्यात माणसाला महत्त्वाकांक्षी म्हणजे त्याला पॉवरफुल व्हायचं आहे, त्याला पैसा, गाड्या, बंगला, सेक्स असेल, मनी असेल, आनंद, चंगळवादाचं जे म्हणून सगळं करायचं ते तो करतोय. त्याचं समाधान कुठे नाही. आता अशी अवस्था आली की आता त्याला घर पाडायला लागेल आणि झाड लावायला लागेल. ह्या कंडिशनला माणूस आहे असं मी ते एक लिहिलं होतं. ते करत असताना पण मी काही विचार करत नव्हतो की मला झाडाचं काही काम करायचं. मी आपलं असंच मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो, इकडे गेलो की झाड घेऊन जायचो आणि त्याला सांगायचं इथं लावायचं वगैरे. करता करता आम्ही दिवडीला गेलो होतो. एक मित्र होता माझा. तर आम्ही रात्री असं भेळ त्याच्याकडे स्पेशल मिळते म्हणून भेळ खायला गेलो होतो. तर तो सांगत होता इथली भेळ स्पेशल आहे, आमचं लग्नाचा हॉल आहे. अरे हा हॉल आहे ना आता 400 करोडचा झाला, माहिती आहे तुला? त्यावेळी ते शुगर. मी म्हणलं आहे ते शुगर सांभाळ, आधी घेऊन जाणार आहेत का 400 करोड बरोबर? लगे एवढं दुष्काळ पडलं आहे, ते काय झालं वगैरे. म्हणलं चल आपण काहीतरी काम करू. असं करून मग आम्ही दुष्काळाचं गाव शोधली, तिकडे गेलो. तिथं 12 वाजता सभा घेतली. ती घेतली अशी उन्हात. ह्याला शुगर, ह्याला चक्कर येते. आम्ही म्हणतो या गावात काहीतरी करावं. मग विचारलं, माझं भाषण आलं तेव्हा मी म्हटलं की ही उन्हात सभा का घेतली तुम्ही, म्हणजे इथं झाडं नाहीत का? तर म्हणजे नाहीत झाडं. एका म्हाताऱ्या माणसाला उठवलं, म्हटलं काय झालं, इथली झाडं कुठे गेले? काय आता आमच्या लहानपणी खूप होतं जंगल इथं, पण त्या लोकांनी तोडली, सगळे जाळून टाकले. तिथं मला क्लिक झालं की आपण असं करूया, ह्या गावात काम करायचं. तर त्यांना म्हटलं प्रत्येकी 5 झाडं लावा. किती लोकसंख्या आहे एवढी, मग एवढी झाडं आम्ही मागवतो. मी लगेच हैदराबादला फोन करून आम्ही 2-3 ट्रक मागवले. त्यांना म्हणलं ही सगळी झाडं लावा, मग आम्ही ह्या गावात काम करू. अशा पद्धतीने त्याची झाडाची सुरुवात झाली. दरम्यान प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासह महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला आहे. पण सयाजी शिंदे यांच्यात अभिनयाचं बीज कसं रोवलं गेलं, ऐकूयात त्यांच्याकडूनच. अभिनयाचं पहिलं म्हटलं तर अभिनयाचं असं झालं की आमचं गाव अगदी सुखी आनंदात सगळे सण साजरे करत, कसली हाव नसलेलं आणि गोड असलेलं गाव होतं. पण अचानक आमच्या गावात धरण झालं आणि आमच्या सगळ्या जमिनी धरणात गेल्या. जमिनी धरणात गेल्यानंतर त्या जमिनी मिळणार, तिथं दुसरीकडे जाणार, मग जमीन करणार आणि सगळे विस्थापित झालं गाव. अशा परिस्थितीत आम्हाला पाटबंधारे खात्यात मला वॉचमनची नोकरी मिळाली. आणि त्या काळात 10वीपर्यंत मी 7वीलाच मावशीकडे गेलो शाळेला. 8वीला 8वी 9वी 10वी मावशीकडे आणि बहिणीकडे शाळा केली. नंतर D.Ed केलं. कॉलेजला आलो तेव्हा मला
नोकरी मिळाली वडबंदरी खात्यात वॉचमनची. तेव्हा माझा एक मित्र म्हटला, अरे तू ॲडमिशन तर घे, पास व्हायचं नाही व्हायचं ग्रॅज्युएशन नंतर बघ, तू ॲडमिशन तर घे. असं करून मी ते ॲडमिशन घेतलं. मग त्या वयात व्हॉलीबॉल खेळणं, एकांकित काम करणं असं होतं. आणि त्या काळात सुनील कुलकर्णी भेटले आणि आमच्या कॉलेजच्या मराठीचे प्राध्यापक होते, त्यांच्याकडे मला एक अभिनय साधना नावाचं पुस्तक भेटलं आणि ते पुस्तक वाचलं आणि मी एकदम झपाटून गेलो. आणि मग वाटलं की ॲक्टर व्हायला पाहिजे. कारण तमाशे बघायचो, कीर्तनं, भारुडं, भजनं, त्याच्यात आपल्याला आवड असायची, ऐकायला बरं वाटायचं. पण ॲक्टर व्हावंसं वाटलं त्या पुस्तकामुळं आणि सुनील कुलकर्ण्यांच्यामुळं. आणि ते खूप मनाला लावून घेतले मी आणि मग त्याच्या खूप नोट्स काढल्या वगैरे वगैरे. कधीतरी आपल्याला होईल, पण ठरवल्यानंतर 22 वर्षानंतर मी माझ्या पडद्यावरती आलो, मोठ्या पडद्यावरती. पण 22 वर्षाचा काळ स्वतःला स्टेडी ठेवणं, स्वतःला पेटतं ठेवणं, स्वतःला महत्त्वाकांक्षी राखणं, हा खरा पार्ट होता. मी ठरवायचं होईल नाही तर नाही होईल, पण आपल्याला हेच व्हायचं आहे. तर एक दिवस गेला, असं ते झालं. आणि असं म्हणता येईल की वेल बिगिन इज हाफ डन आणि हॅज टी क्लाइंबर्स ऑफ सडन फॉल, असं एक 2 गोष्टी बाळगल्या होत्या मनात, की चांगली सुरुवात करायची, गडबड करायची नाही, कधीच घाई करायची नाही, शांतपणे करायचं. एक दिवस काय होईल नाही तर नाही होईल. बँकेत लागलो होतो, मग मी 17 वर्ष बँकेत काम केलं. अशा पद्धतीनं मग ते पहिलं एकांकिका सक्सेस झाली, मग पहिलं नाटक सक्सेस झालं, मग पहिलं मराठी फिल्म सक्सेस झाली, मग तेलुगू फिल्म, हिंदी फिल्म, तामिळ फिल्म, असं ते वेल बिगिन इज हाफ डन जे म्हणत गेलो ते प्रॅक्टिकली मला आयुष्यात घडलं. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.